यांनी आयोजित केलेला नामाचा गजर या कार्यक्रमासाठी तुम्ही सगळे श्रोते अगदी पाऊस असतानाही इथे उपस्थित राहिलेला आहे. कार्यक्रमाची सुरुवात आपण आपल्या कार्यक्रमाच्या प्रथेप्रमाणे दीप प्रज्वलन करूया. दीप प्रज्वलनासाठी मी इथं मान्यवरांना बोलवते. कलाकारांपैकी एक प्रातिनिधी म्हणून राजीवजी तांबे आपण यावं. प्रद्युम्न क्षीरसागर, दत्ताजी जोशी, दत्तात्रेयजी भावे, डॉक्टर अनुराधाताई आणि डॉक्टर वारुंजीकर आणि न्यासाचे सगळे विश्वास आहेत. त्यांनी इथे दीप प्रज्वलनासाठी छान सगळे दीप ज्योती परब्रह्म, दीप ज्योती परब्रह्म, दीपो ज्योती दीपो हरतु मे पाप, संध्या दीप नमोस्तुते. छान दिव्याची पूजा केलेली आहे. संध्याकाळची वेळ आहे. वातावरण एकदम प्रसन्न दिव्यांनी दिवा लावा. पहिली ज्योत कुठली लावली ती आपल्या लक्षात येते. तसं आता इथे चाललंय. मान्यवरांच्या हस्ते शुभमस्ते आपण कार्यक्रम करत आहोत. शुभम करून कल्याण आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस्तुते. दीप प्रज्वलनाच्या कार्यक्रमाची आपण कोणत्याही कार्यक्रमाची मी सुरुवात करत असतो त्याप्रमाणे इथे एकदम प्रसन्न वातावरण या हॉलमध्ये निर्माण झाले. ते केवळ ज्योतीने ज्योत लावल्यामुळे इतकं सुंदर दिसते. इथं विठ्ठलाची मूर्ती आहे त्याच्यावर पण त्या ज्योतीचा प्रकाश पडलेला आहे. इथे सरस्वतीची मूर्ती आहे. छान इथे पूजा मांडलेली आहे. त्यामुळे सगळ्यांनी छान फोटो लागले की पोच छान फोटो सगळ्यांना पुढच्या कार्यक्रमाकडे बोलूया. या कार्यक्रमासाठी मान्यवर मंडळी सगळे तिथे उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून इथे स्वागत आहे. आणि त्या उत्तम निवेदक आहेत आणि आपल्या विनंतीला मान देऊन इथे आलेले आहेत. आणि प्रस्तावनेला मी सुरुवात करतो. श्री विठ्ठलदेव न्यास हा आरळे इथला आहे. आरळे या गावी क्षीरसागर कुटुंबीय. क्षीरसागरांचा इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून आहे. आणि ज्या वेळेला संभाजी महाराजांना पकडलं होतं आणि त्यांचा कुटुंब काबीला घेऊन या असं मोगल सैनिकांना सांगितलं होतं. आणि त्यावेळी येसूबाईंना ज्या वेळेला घेऊन चाललेले होते तेव्हा क्षीरसागर यांचे पूर्वज, त्यांचं नाव शेट्याजी क्षीरसागर, ते गस्त घालत होते. आणि येसूबाईंना ज्या वेळेला न्यायला लागले त्यावेळेस त्यांनी आपला जो घोडा होता तो त्या मोगल सैन्यावर फेकला आणि त्यांच्याशी युद्ध केलं. किंवा त्यांनी काही 2-4 जण मारले वगैरे असतात तेही धारातीर्थी पडले. आणि संभाजींच्या पत्नी येसूबाई या माहिती असतील आपल्याला तर काही वर्ष औरंगजेबाच्या म्हणजे मोगलांच्या, कारण नंतर औरंगजेबही संपला. नंतर त्यांना सातारा आणलेलं होतं. शाहू महाराजांच्या वेळेला हा लहान होते आणि साताऱ्याचं नाव म्हणून शाहूनगर किंवा शाहूनगरी असं सुद्धा आहे. हा एक इतिहासाचा एक भाग. नंतर प्रतापसिंह महाराजांच्या काळात सुद्धा मोठं शौर्य त्यांनी दाखवलेलं आहे. आणि म्हणून त्यांना आरळ्याच्या आसपासच्या जमिनी इनामलेल्या आहेत. म्हणून क्षीरसागर हे मूळ इनामदार आहे. हा त्याचा भाग. पुढच्या पिढीतले म्हणजे प्रसाद, त्याचे वडील किंवा मुकुंदराव हे सगळे मिलिटरीत गेलेले आहेत. त्यामुळं विठ्ठल आणि भक्ती आणि शक्ती असा हा संगम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. तर विठ्ठलदेव न्यास हा लहान न्यास आहे. लहान मोठा हा प्रश्न नाही. परंतु आरळ्यामध्ये एक लहान मंदिर आहे विठ्ठलाचं. कालच तिथं मोठा कार्यक्रम झालेला आहे. आणि मागा पण क्षीरसागर कुटुंबियांनी त्यांचं घर आपल्याला बक्षीस दिलेल्या देवस्थानला त्या ठिकाणी भक्त निवास बांधलेला आहे. तर या ठिकाणी आषाढी कार्तिकी एकादशी याच्या सेवा होतात. कीर्तन
मासाचा मुख्य हेतू आहे आणि त्यानुसार हिमांशू आपल्या इथं आलेले आहेत आणि त्यांचा आजोळ सातारचा आहे, त्यामुळं हा एक खूप मोठा नातेसंबंध जवळचा आहे हे आपल्याला लक्षात घ्यायला हवं. कालच एकादशी झालेली आहे, चातुर्मासाचा पहिला दिवस म्हणून किंवा दुसरा म्हणायचा असेल तर देवशयनी एकादशी. यावेळेला देव शयन करतात आणि प्रबोधिनी एकादशी म्हणजे कार्तिकीला ते जागे होतात अशी साधारण समजूत आहे. आणि आत्ताच जसा अधिक मास झाला तो पुरुषोत्तम मास, तेव्हा भगवंताचं नामस्मरण या 4 महिन्यात आपण करावं, काही कार्यक्रम करावे हा त्याच्या मागचा हेतू. आणि म्हणून या 4 महिन्यात लग्न होत नाही, म्हणजे लग्नाचे मुहूर्त नसतात. लग्न होत असतील तो भाग वेगळा, पण मुहूर्त नसतात असं आपण करूया. असो तर चातुर्मासातला हा पहिला दिवस आहे आणि या ठिकाणी आपण नामाचा गजर हा कार्यक्रम घेतलेला आहे. आणि या ठिकाणी तांबे कुटुंबीय आणि त्यांचे साथीदार या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी आपली सेवा विठ्ठलचरणी अर्पण करण्याचं त्यांनी सुचवलेलं आहे आणि त्यानुसार ते इथं आपला पूर्ण संच घेऊन आलेले आहेत. आणि तांबेचा उल्लेख करायचा असेल तर झाशीची राणी यांचं माहेर तांबे, त्याच्यापेक्षा थोडा वेगळा उल्लेख मी असं करेन म्हणजे भारा तांबे ग्वाल्हेरला होते. ही जवळजवळ 1896ची गोष्ट. त्यांनी पहिलं भावगीत लिहिलेलं आहे ते तांबे. ते गीतकार, गायक, निवेदक, संगीतकार हे सगळे तांबे घराण्याचे. डोळे हे जुलमीगडे हे भारा तांबेंचं गीत केशवराव भुडे गात असत. ज्ञात पहिलं भावगीत आहे भारा तांबेंचं आहे, हे आपण एक लक्षात घेऊ. तो एक मुद्दा. तर तांबे कुटुंबे इथं आलेले आहेत आणि आता थोडं आपण भक्ती संगीताकडे वळतो. ज्या वेळेला साधारण 13वे शतक होतं त्यावेळेला मोगलांची सत्ता म्हणजे यादवांची सत्ता संपली, अल्लाउद्दीन खिलजी आणि नंतर मोगलांची सत्ता सुरू झाली. ते एक आक्रमण आणि त्याच्या बरोबरीनं समाजाची दुही होती, म्हणजे अनेक जातीभेद होते आणि उच्च नीच हे सगळे स्तर होते. यामध्ये ज्ञानेश्वरांना सुद्धा संन्याशाची मुलं म्हणून अनेक त्यांना त्रास सोसावे लागलेले. आणि अशा मध्ये ज्ञानेश्वरांनी गीतेचं भाषांतर करून सामान्य लोकांना गीता कळावी आणि हे एक मोठं काम केलेलं आहे आणि जातीभेद टाळलेला आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरांचे समकालीन म्हणजे नामदेव आहे, चोखामेळा आहे, बरीच मोठी यादी आहे त्याच्यातली, पण याने फार मोठं काम केलेलं आहे. आणि ह्या संतांनी आपल्याला जी काही भजनं दिलेली आहेत, भक्तिगीतं दिलेली आहेत, हरिपाठ आहेत, तो अतिशय सुंदर आहे. नादाचा संबंध हा ब्रह्माशी लागतो आणि ज्या वेळेला आपण त्याची साधना म्हणजे भक्ती साधना करतो त्यावेळेला आपण ईश्वराकडे पोचणं असं म्हणायला हरकत नाहीये. आणि म्हणून काही वेळेला नाद ब्रह्म असा त्याच्यामध्ये शब्द आपला घेतला जातो. आणि भक्तिभावानं आपण ज्या वेळेला ही गीतं म्हणतोय किंवा सादर करतोय ही एक प्रकारे आत्म्यानं परमात्म्याला दिलेली साथ आहे असं मला वाटतं. तर या भक्तिरसात आपण त्याचा आनंद घेऊया. आणि इथं अनेक मान्यवर आलेले आहेत, यांच्या सगळ्यांचे परिचय आपल्याला दिले जातील. समोर प्रद्युम्न क्षीरसागर बसलेले आहेत, तेही गायक आहेत, बारामतीहून आलेले आहेत. म्हणजे बारामतीकरांच्याकडे नीट लक्ष द्यायला हवं. आता जिल्हा पुणे आहे आणि वर सगळे पुणेकर आहेत. आणि मला अजून एक उल्लेख करावा लागेल म्हणजे भावे, दत्तात्रय भावे गुरुवर्य आहेत. त्यांनी अनेक पी सावळाराम यांचं एक गीत आहे, घेऊनी पंगू आपल्या पाठी, आंधळ्याची होतो काठी, पायाखाली त्याच्यासाठी देवा अंतरी हृदया. पी सावळाराम, लता मंगेशकर, वसंत प्रभू. पण भावे फार मोठं काम करतात. त्यांनी कमी दृष्टी असलेल्या लोकांना तबला शिकवतात आणि मला असं वाटतं की ज्या वेळेला निसर्ग एखादी गोष्ट काढून घेतो तेव्हा दुसरी त्याला भरभरून देत असतो. चित्रपट सृष्टीमध्ये ज्या वेळेला आपण बघितलं तर सोनी कोंडी जे सोनिक अंध होते, जैन आहेत ते अंध आहेत, दृष्टीहीन अशा. केसीडे म्हणजे मन्नाड्यांचे काका हे अंध होते. आता हे हिंदी चित्रपट सृष्टीला जसं आलं तसं मराठी चित्रपट सृष्टीमध्ये बाळ मांडे 4थीत असताना त्यांची दृष्टी गेली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही अमुक एक ठिकाणी गायला जा तुम्ही. तर त्यांना हार्मोनियम आवडलं आणि त्याच्यावरती त्यांची बोटं बसली वगैरे
आणि माणिक वर्मांच्याकडून त्यांनी अतिशय सुंदर गाणी गाऊन घेतलेली आहे. तर हा जो एक मोठं कार्य आहे ते भावे करतात. ते तबल्यामध्ये अतिशय माहीर आहेत आणि मला वाटतं ते तबल्यावर थाप ठोकतात, पण आपल्या टाळ्यांची थाप आपण आज त्यांच्या पाठीवर घातली. असं ह्या काही थोड्याशा गोष्टी. आणि आनंद वर भुवन याच्यामध्ये जसं रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे, देव मस्तकी धरावा अवघा हल्ल कल्लोळ करावा. तसं मी आता ह्या सगळ्या चमूला सांगतो की तुम्ही तुमच्या गायनाला सुरुवात करावी अर्थात त्याच्या आधी परिचय होईल. आणि जसं आपण म्हणतो की तुम्ही स्टेजवर आहे, तुम्ही राजा आहे. एक थोडीशी आठवलेली गोष्ट सांगतो. बिरबल बादशाह तानसेन गायला बसला, गाणं झालं. बादशाह बिरबलला म्हणलं काय चांगलं गायला, चांगलंच गायला तो. म्हणलं याच्यापेक्षा कोण गाणारं नसेल चांगलं. बिरबल म्हणलं आहेत गाणारे. बादशाह चकित झाला. तो म्हणला कोण आहे? तो म्हणला उद्या सकाळी वेश बदलून या, म्हणजे साध्या वेशात या, मी तुम्हाला दाखवतो. आपल्याला एका देवळात जायचं. ते देवळात गेले आणि तिथं जो समोर भक्त होता त्याने अतिशय सुंदर गायलं की बादशाह म्हणला की अरे हो, म्हणला हा खरंच चांगलं गातोय तानसेनपेक्षा सुद्धा. तेव्हा बिरबलानं सांगितलं की तानसेन बादशाहसाठी गातो, हा माणूस बादशाहच्या बादशाहसाठी गातो, म्हणून त्याचं गाणं चांगलं आहे. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर वारुंजकर. तांबे कुटुंबीय, क्षीरसागर कुटुंबीय यांचा थोडक्यात आढावा त्यांनी इथे आपल्याला सांगितला आहे आणि चातुर्मासामध्ये कार्यक्रम ठेवला आहे याचा पण त्यांनी उल्लेख केलेला आहे. आज एवढे मोठे कलाकार आपल्याकडे इथे त्यांची कला सादर करण्याकरता आलेले आहेत. त्यामुळे सातारकरांतर्फे आणि न्यासातर्फे त्यांचा आपल्याला परिचय करून घेणं पण आवश्यक आहे आणि त्यांचा सत्कार सुद्धा आपल्याला केलाच पाहिजे. त्यांची ओळख पण मी सांगणार आहे, कारण हे खूप मोठे सगळे कलाकार आज आपल्या पुढे आलेले आहेत. सर्वात प्रथम राजीवजी तांबे यांचं स्वागत आणि सत्कार करतील डॉक्टर मुरलीधर वारुंजेकर. त्यांना मी दोघांनी विनंती करते की आपण इथे सत्कार स्वीकारायचा आहे. सत्कार करत असतानाच मी या सगळ्यांची ओळख करून देणार आहे. त्यामुळे राजीवजी तांबे हे काय परिचित आहे त्याचा परिचय मी तुम्हाला सांगते. एक उत्तम हार्मोनियम वादक आहे. कैलासवासी नाना गोडसे यांच्याकडे संगीत विशारद आणि त्यानंतर प्रमोद मराठे यांच्याकडे त्यांचं पुढचं शिक्षण झालेलं आहे. देश विदेशातील अत्यंत मान्यवर गायकांना ते साथ करतात. स्वतःची स्वरनाची संगीत संस्था आहे. आणि आता अगदी शांतपणे ऐका, मी सांगते. पंडित जसराज, संजीव अभ्यंकर, राहुल देशपांडे आणि महेश काळे यांना आता सध्या महेश काळेंचा कुठेही दौरा असला, देशात असो परदेशात असो, ते त्यांची साथ करतात. त्याच्यामुळे महेश काळे आणि राजीव तांबे अशी जुगलबंदी तिथे बघायला आपल्याला मिळते. त्याच्यामुळं केवढा मोठा कलाकार असेल हे तुम्ही आता बघा. त्यांनी त्यांच्या परिचयामध्ये हा उल्लेख केला नव्हता, पण आम्हाला महेश काळेंचं नाव माहिती होतं बरं का. आणि हे सातारचे जावई आहेत, म्हणून आम्ही त्यांचं मनापासून स्वागत आणि त्यांनी सत्कार स्वीकारल्याबद्दल धन्यवाद. पुढचा आपला आता सत्कार घेणार आहे गायक. हा तुम्हाला हिमांशू दिसत असेल. वयाने खूप मोठा आहे असं नाही आहे, पण आता ह्या वयामध्ये त्याची इतकी मोठी मजल आहे की मोठं भविष्य त्याच्या पुढे केवढं उभं आहे आणि तो किती मजल अजून पुढं मारू शकेल याची आजच्या गायनावरून तुम्हाला सगळ्यांना कल्पना येणार आहे. आत्ताचं वय आणि पुढे त्याची किती मजल जाणार आहे. तर हिमांशू यांचा सत्कार करावा. प्रसाद क्षीरसागर यांना मी आमंत्रित करते. हिमांशू यांचा सत्कार करावा. आता अगदी मी हिमांशूची ओळख करून देते, कारण ओळख खूप मोठी आहे, पण अगदी त्यातल्या त्यात मी थोडक्यात इथे ओळख त्यांची करून देण्याचा प्रयत्न करते. हिमांशू तांबे यांचा परिचय आपण इथे बघूया. शास्त्रीय गायक आहे. त्यांनी भारती विद्यापीठ म्हणजे डीम्ड युनिव्हर्सिटीमधून पुणे इथून त्यांनी पदवी घेतलेली आहे संगीताची. आणि त्यांचं प्रशिक्षण पंडित केदार गोडस यांच्याकडे झालेलं आहे, की जे गंगूबाई हंगल शिष्यवृत्ती अंतर्गत प्रशिक्षण देतात अशांकडून त्यांचं शिक्षण झालेलं आहे. सध्या संध्या काथवटे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं शिक्षण सुरू आहे. आणि पुरस्कार आणि सन्मान किती मिळालेत मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगते बरं का. स्वर सागर युवा कलाकार पुरस्कार मिळाला आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे. KKS जिजिना मुंबई यांची वार्षिक शिष्यवृत्ती मिळते. पंडित TD जानोरीकर पुरस्कार
हा मिळाला आहे हिंदुस्थानी शास्त्रीय गायनासाठी. रमेश बापट पुरस्कार गान गंधर्व संस्थेच्या हिंदुस्थानी शास्त्रीय गायन स्पर्धा पुणे इथे मिळालेला आहे. गोपाल गायन समाज पुणे आयोजित चिंतामणी चषक स्पर्धेत रौप्य चषक मिळाला आहे. आणि आपल्या सातारा जवळच वाईज आहे कृष्णाबाई संस्थान घाटवाई येथील स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळालेला आहे. नंतर राग मुक्त आलाप प्रोजेक्ट जो आहे, राग मुक्त आलाप प्रोजेक्टमध्ये सहभाग घेऊन वैराग याचं सादरीकरण केलेलं आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय गायन, अभंग आणि नाट्यगीत मैफिलीमध्ये सादरीकरण करत असतात. हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचे वैयक्तिक प्रशिक्षणही देतात. म्हणजे त्या मुलांचं पण किती भाग्य आहे बघा. हा हिमांशू हे साताऱ्याचा नातू आहे बरं का. म्हणजे हे मी जावई सांगितले आणि हे नातू आहेत. त्यांचे स्वागत आणि सत्कार प्रसाद क्षीरसागर यांनी केला, त्याच्याबद्दल धन्यवाद. पुढचा आपण सत्कार घेतो आहे पवन राजेंद्र झोडगे. हे पखवाज वादन करायला इथे आलेले आहेत. त्यांचा सत्कार स्वागत आणि सत्कार करण्याकरता विकास क्षीरसागर यांना मी आमंत्रित करते. त्यांनी पुढे यायचं आणि पवन राजेंद्र झोडगे आपले आजचे पखवाज वादक आहेत, त्यांचा सत्कार करायचा. पवनजी यांना विनंती करते की त्यांनी आमचा हा साताऱ्याचा सत्कार स्वीकारायचा. यांचा अगदी थोडक्यात परिचय सांगते. पंडित गोविंद भिलारे, युवराज देशमुख, श्री ओंकार दळवी आणि पंडित उमेश मोघे यांच्याकडून 15 वर्षे पखवाज वादनाचे शिक्षण घेतलं आहे. संगीतात MA केलेलं आहे. 2025 मध्ये NCPA मुंबई येथं सोलो वादन केलेलं आहे बरं का यांनी. हे खरंच कौतुक आहे त्यांचं. मुंबईसारख्या महानगरामध्ये सोलो वादन करायला एका प्रतिष्ठित संस्थेतर्फे मिळाले आहे त्यांना. 2023 मध्ये भीमसेन जोशी शिष्यवृत्तीचा पुरस्कार मिळाला आहे. राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय परीक्षेत भरपूर बक्षिसं मिळवली आहेत आणि त्यांनी सत्कार स्वीकारल्याबद्दल धन्यवाद. विकास क्षीरसागर, तुम्हाला तुमचे धन्यवाद. पुढचा सत्कार आहे ऋषिकेश भावे. हे आज इथे ह्या मैफिलीमध्ये तबल्याची साथ करणार आहे. मी डॉक्टर अनुराधाताई वारुजीकर यांना विनंती करते की त्यांनी ऋषिकेश यांचा सत्कार करावा. आमचा हा सातारचा सत्कार तुम्ही स्वीकारावा अशी मी तुम्हाला विनंती करते. ऋषिकेश यांचा अगदी थोडक्यात मी परिचय करून देते. एक अनुभवी तबलावादक आहेत. प्राथमिक आणि उच्च शिक्षण त्यांचे वडील आणि गुरु दोन्ही. त्यांचे वडील पंडित दत्तात्रय गंगाधर भावे यांच्याकडून त्यांनी घेतला आहे. तबला विषयात अलंकार पदवी घेतली आहे. MA पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. मुकुल कुलकर्णी, केदार बोडस यांचे सारख्या दिग्गज कलाकारांना साथ केली आहे. आणि विशेष त्यांचं कार्य म्हणजे दिव्यांग जी मुलं असतात त्यांच्या विकासासाठीही ते काम करतात. दर्श चाइल्ड गायडन्स सेंटर आणि मैत्रेय दिव्यांग बहुउद्देशीय संस्था येथे दिव्यांग मुलांना म्युझिक थेरपी शिकवणं आणि ती थेरपी देणं हे एक वेगळं काम करतात की हे काम सामाजिक कार्य म्हणूनच त्याचा उल्लेख केला पाहिजे आणि हे खरंच कौतुकास्पद त्यांचं काम आहे. ऋषिकेश भावे, तुम्ही सत्कार स्वीकारल्याबद्दल आणि अनुराधाताई तुमचेही धन्यवाद. आपले पुढचे कलाकार आहेत संजीव हेबाळे. हे तालवाद्य वाजवणारे, टाळ वाजवणारे. आता भजनामध्ये आम्ही सुद्धा बायका टाळ वाजवतो बरं का, पण एखादा अभंग जर म्हणायला गेलो की टाळ हमखास चुकतो, कारण तालात येत नाही तो अभंग. म्हणजे इतकं ह्या टाळाला महत्व. टाळ चुकला की तुमचं ताल चुकला. त्यामुळे टाळ हे तालवाद्य हे वाजवणार आहे. संजीवजी यांचा सत्कार करायला मी डॉक्टर संजय क्षीरसागर यांना आमंत्रित करते. त्यांनी आपल्या न्यासातर्फे त्यांचा इथे सत्कार करायचा आहे. खूप छान, धन्यवाद डॉक्टर क्षीरसागर. संजीव हेबाळेंचा अगदी थोडक्यात परिचय. बाल कल्याण संस्था पुणे येथे संगीत शिक्षक म्हणून काम करतात. संगीत विशारद झालेले आहेत तबला या विषयामध्ये. त्यांचे गुरु श्री दत्तात्रय भावे यांच्याकडे त्यांनी शिक्षण घेतले आहे. BA MA पुणे विद्यापीठामधून केलेलं आहे आणि हे ते मूळ लातूरचे आहेत. आपण सत्कार स्वीकारल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आता पुढचा सत्कार आहे आपली सातारची माहेरवाशी अंकिता तांबे. इथे तांबे कुटुंबीय तुम्हाला बघायला मिळते. अंकिता आहे, तिचा मुलगा हिमांशू आहे आणि हे हार्मोनियम वादक आहेत ते तिचे मिस्टर आहेत.
त्याच्यामुळे हा तांबे कुटुंबीय इथे उपस्थित आहे. अंकिता तांबे यांचा सत्कार करायला मी आमंत्रित करते सौ रोहिणी क्षीरसागर यांना. त्यांनी पुढे यायचं आहे आणि त्यांचा सत्कार करायचा आहे. यांचा भाग याच्यामध्ये निरूपण निवेदन असा आहे. अभंग म्हणलं की निवेदन म्हणलेला शब्द कोरडा वाटतो, त्यामुळे अभंगाचं निरूपण या इथे करणार आहे. कारण आज भक्तिगीतं आणि भावगीतांचा कार्यक्रम इथे आहे. यांचा थोडक्यात परिचय. श्रीमती राधा राजगुरू यांच्याकडे सुरुवातीचं त्यांनी लहानपणी शिक्षण घेतलं आहे. BA आणि MA अशा पदव्या प्राप्त केल्या आहेत. गुरुवर्य मंजिरी अलेगावकर यांच्याकडे पुढील शिक्षण घेतलेलं आहे. आणि आग्रा घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका डॉक्टर संध्या काथवटे यांच्याकडे शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीत शिक्षण त्या घेत आहेत. स्वर्णा या त्यांच्याच संस्थेमार्फत गेली 25 वर्ष शास्त्रीय आणि सुगम संगीताचे शिक्षण विद्यार्थिनींना देत आहेत. गायिका म्हणून सुप्रसिद्ध असून आज आपल्या लेखाच्या कार्यक्रमाचं निरूपण त्या करत आहेत. त्यामुळं आपण त्यांचा गाण्याचा कार्यक्रम कधीतरी न्यासातर्फे वेगळा करूया. त्यांचा सत्कार केल्याबद्दल अनुराधाताई, रोहिणीताई तुमचे धन्यवाद. पुढचा सत्कार आहे एक विशेष सत्कार म्हणून आपण घेतो. हे झाले सगळे कलाकार, पण इथं जे तबलावादक आहेत त्यांचे वडील इथे आवर्जून लेखाचा परफॉर्मन्स बघण्याकरता इथे आले आहेत. संगीत मैफिलीमध्ये ऐकण्याकरता आलेले आहेत. दत्तात्रयजी भावे यांना मी इथे पुढे यायला सांगते आणि त्यांचा सत्कार आहे डॉक्टर अनुराधाताई वारंजीकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. दत्तात्रय भावे इथे मध्ये. आमच्या न्यासातर्फे साताऱ्यातर्फे आपण सत्कार स्वीकारावा अशी मी विनंती करते. खूप धन्यवाद. आपण 1-2 मिनिटं उभं राहा सर. इथे उभं राहा 1-2 मिनिटं. यांचा परिचय मी तुम्हाला इथे सांगते. गुरुवर्य पंडित लालजी गोखले यांचे ते शिष्य आहेत. अनेक दिग्गज कलाकारांना देशात विदेशात त्यांनी तबल्याची साथ केलेली आहे. पुण्यातील बाल शिक्षण संस्थेमध्ये दिव्यांग मुलांना गायन तसेच तबला वादनाचं 30 वर्ष ते प्रशिक्षण त्यांनी दिलेलं आहे. अखिल भारतीय आणि पुढचं विशेष ऐका बरं, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचा अंध आणि दिव्यांग मुलांसाठीचा जो विशारद पर्यंतचा अभ्यासक्रम असतो तो त्यांनी तयार केलेला आहे. आणि ही समाजासाठी त्यांनी खूप मोठी गोष्ट केलेली आहे की त्या मुलांसाठी त्यांनी हे कार्य केलेलं आहे. असे आज तुम्ही इथे सगळ्याचे परिचय बघितले तर किती मोठी माणसं आपल्याकडे आलेली आहेत आणि ही छान आता इथे सुरेख मैफिल इथे सादर करणार आहे. नुकतंच पंढरपूरला सगळेजण वारकरी जाऊन आले. आषाढी एकादशी साजरी झाली. नंतर म्हणजे चंद्रभागेच्या तीरावर नामाचा गजर इथे झालेला आहे. तसंच आपण इथे आज भक्ती रसात नाहून निघणार आहोत. बाहेर पाऊस आहे, इथे भक्तीचा पाऊस आहे. त्यामुळे तुम्ही आता त्याचा आस्वाद घ्यावा आणि मी पुढची सूत्र अंकिताकडे देते. धन्यवाद. म्हणूनच केव्हा तरी दिसतो म्हणून सत्कार सर पुढे मी देतो. धन्यवाद. पुढील सूत्र अंकिताकडे देतो. पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची तोरुणीना गाठ. आषाढी एकादशी जवळ आली की अवघ्या महाराष्ट्राची ही स्थिती होते. महाराष्ट्रात वारीची ही परंपरा शेकडो वर्षांपासून अखंड चालू आहे. पंढरीची वारी ही महाराष्ट्रातील एक महान धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. आषाढी एकादशीसाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून असंख्य वारकरी आपापली गाठोडी घेऊन पायी चालत निघतात. वारी म्हणजे येरझारा. जन्म मरणाची वारी चुकवणे म्हणजेच पांडुरंगाच्या निरंकार स्वरूपाची प्राप्ती होय. हरिमय झालेले असंख्य वारकरी 18 दिवस पायी चालत पंढरीला जातात. वारी म्हणजे केवळ एक प्रवास नाही, ती आहे आत्म्याची शुद्धता. वारी म्हणजे देहभान विसरून नाचण्याची भक्ती. डोळ्यांमध्ये संतांचे आशीर्वाद रूपी चैतन्य आणि पायांमध्ये न थकणारी अखंड श्रद्धा.
असंख्य दिंड्यांचे गजर, टाळ मृदुंगाचे जयघोष, हरिनामाचा अखंड नाद, दर्शनाची उत्कट इच्छा, हाच तर आहे पंढरीचा प्राण. चला तर मग सुरांच्या साथीने पांडुरंगाची प्रार्थना करूया, नामाचा गजर करूया.
गळ्यात वैजयंती माळ म्हणजे तुळशीची माळ, मुखी अखंड हरिनाम. वारीमधील प्रत्येक दिवस म्हणजे साधना, प्रत्येक रात्र म्हणजे हरिजागर आणि प्रत्येक पाऊल म्हणजे विठू माऊलीच्या भेटीच्या ओढीने धावणारे मन. थकवा नाही, आळस नाही, निस्सीम भक्ती हेच समाधान आणि नामस्मरणाचे बळ हाच खरा आनंद, जणू परमानंद. या परमानंदात न्हालेले वारकरी सगळेच समरूप भासतात. खऱ्या अर्थी पाहिले तर विठ्ठल फक्त पंढरीमध्येच नाही, तर तो चराचरी प्रत्येक व्यक्तीमध्ये आणि प्रत्येक वस्तूत आहे. या वारकऱ्यांना सगळीकडे विठुराया दिसू लागतो आणि मुखामधून सहज शब्द उमटतात, ठाई ठाई विठ्ठल, ठाई ठाई पंढरी. पंडित जितेंद्र अभिषेकींनी संगीतबद्ध केलेली ही संत जनाबाईंची रचना ऐकूया हिमांशू तांबे यांच्या स्वरात.
ज्या काव्याचा रचनेचा भाव कधीच भंगत नाही, खंडित होत नाही, असा तो अभंग. सहज सुलभ अवलंबन नसलेले शब्द, अर्थपूर्ण, अल्पाक्षरी, ईश्वराच्या भक्तीशिवाय दुसरा भाव नाही आणि विश्वाला ज्ञात होणारं काहीतरी त्यात सार आहे, असा तो अभंग. संत एकनाथांच्या या पुढील अभंगात पंढरपूर आणि विठ्ठलाचे एक आगळेवेगळे आंतरिक स्वरूप आपल्याला दिसते. ईश्वर प्राप्तीसाठी बाह्य पूजा अर्चा सोडून आपल्या अंतःकरणातील भक्तिभाव कसा एकरूप होतो याचा प्रत्यय अभंग देतो. आपले शरीर हीच पंढरी आहे आणि त्यात वसलेला आत्मा हाच विठ्ठल आहे. खरा पांडुरंग हा आपल्या आतच वास करतो. खरा भाव व अंतःकरणातील श्रद्धा हीच महत्वाची. सगळे वैष्णव हे दया, क्षमा, शांतिभाव घेऊनच पंढरीला जात असतात. या वारकऱ्यांची एकाग्रता, विवेकबुद्धी आणि अभेद भक्ती यातून मिळणाऱ्या मधुर आनंदाची तुलना संत एकनाथांनी श्रीकृष्णाच्या वेणुनादाशी केली आहे. एकनाथ महाराज म्हणतात, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग.
आपली भक्ती व आपलं आचरण एक समान हवे, त्यात दिखाऊपणा नको. कराल तते हित सत्य करा, हीच खरी भक्ती व ईश्वराची सेवा आहे. नुसती वरवरची पूजा अर्चा करून देव सुखावत नाही, तर तसे आचरणही लागते. जसे शरीराच्या एखाद्या अवयवाला जरी सुख किंवा दुःख झाले तरी त्याचा आनंद किंवा त्रास सर्व शरीराला होतो, त्याचप्रमाणे या विश्वातील सर्व जीव हे श्री विष्णूचे अंश आहेत. त्यामुळे त्यांच्यात विषमता करू नये. संत तुकाराम महाराजांच्या लेखणीतून प्रकट झालेल्या या अभंगांचा आस्वाद घेऊया. विष्णुमय जग.
आपल्या महाराष्ट्राला अनेक थोर संत महात्म्यांची परंपरा लाभलेली आहे. त्यापैकीच एक दत्त संप्रदायातील कवी तत्वज्ञ म्हणजे संत दासोपंत. त्यांच्या अनेक रचनांमध्ये निर्गुण सगुण ईश्वर, वैराग्य, भक्ती यांचे विवेचन अतिशय साध्या आणि ओघवत्या भाषेमध्ये आढळून येते. मूर्त स्वरूपातील ईश्वर कधी दिगंबराची तर कधी विठ्ठलाची आकृती धारण करून भक्तांच्या मनात वास करतो. ज्याचा जसा भाव तसा त्याला देव दिसतो हेच खरे. आता सादर होणाऱ्या दासोपंतांच्या पदामध्ये ते म्हणतात, निर्गुण आणि सगुण या दोन वेगळ्या शक्ती नसून एकाच परमसत्याच्या दोन अनुभूती आहेत. हा अभंग केवळ ईश्वराची स्तुती नसून भक्ती आणि अद्वैत याचा सुंदर संगम आहे. ऐकूया. निधान निर्गुण केवळ हो, निरामय निरंजन केवळ हो.
यांनी रचलेल्या पुढील अभंगात त्यांची विठ्ठलाविषयीची अनन्य भक्ती, संपूर्ण समर्पण आणि संत संघाचे महत्त्व अतिशय हृदयदर्शी शब्दात व्यक्त केले आहे. हे पांडुरंगा, माझे डोळे सदैव तुझ्या सुंदर सगुण रूपावर स्थिर राहावे. माझे मन आणि दृष्टी तुझ्याशिवाय दुसरीकडे कुठेही भटकू नये अशी इच्छा यात व्यक्त केलेली आहे. विठ्ठलाच्या भक्तीमध्ये एकरूप झालेल्या भक्तांची मागणी ही धन, मान, कीर्ती किंवा ऐहिक सुखाची नसून अखंड नामस्मरण आणि निष्ठा हीच असते. विठुरायाच्या चरणी लीन होण्यातच जीवनाचे खरे सार्थक, शाश्वत आनंद आणि आत्मिक समाधान आहे. हाच दृढ विश्वास भक्तांच्या मनात वाहत असतो आणि सहजच ओठात शब्द तरळतात. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, देई मज प्रेम सर्व काळ.
परमेश्वराला केवळ बुद्धीने किंवा शास्त्रज्ञानाने पूर्णपणे जाणता येत नाही, तर त्याला भक्ती, प्रेम आणि समर्पणाने अनुभवता येते. पुढे सादर होणारे भक्तिगीत हे वारकरी संप्रदायात अत्यंत प्रिय आहे, कारण ते विठ्ठलाच्या अनंतत्वाचे आणि भक्तांवरील प्रेमाचे दर्शन घडविते. विठुरायाला श्रीमंती, जात, विद्वत्ता या कशाचीच गरज नसते. तो असतो निरागस निर्मळ भक्तीचा भक्तेय. अशा भक्तांसाठी विठ्ठल त्यांचा सेवक व्हायलाही तयार होतो. अनंत अगम्य असलेला विठ्ठल भक्ताच्या निष्कपट प्रेमाने जिंकला जातो. गीत आहे गदी माडगुळकरांचे, संगीत सुधीर फडके यांचे. चित्रपटाचे नाव आहे झाला महार पंढरीनाथ.
एकादशीच्या दिवशी अक्षरशः सर्व प्राणी मात्र विठ्ठलमय झाल्याची अनुभूती आपल्याला येते. असंख्य वारकरी, असंख्य दिंड्या, त्यांचा अखंड नामघोष, टाळघोष आणि गजर. प्रत्येकाच्या मनात ध्यानात विठ्ठलाची मूर्ती, भक्ती आणि देहाला मुक्तीची आस. आषाढी कार्तिकीला तहान भूक हरपून विठू नामाचा घोष करी पंढरीची वाट चालणारी वारकऱ्यांची मानती आली. विठू माऊलीच्या ओढीनं अष्ट दिशांमधून जणू भक्तिगंगाच वाहत पंढरपूरला, जणू भीमा चंद्रभागेला येऊन मिळते. आणि या त्रिवेणी संगमातून भक्तीला पूर येऊन भक्तीचा जणू महासागर निर्माण होतो. त्याची गर्जना, त्याची गाज सर्वत्र ऐकू येते आणि देहाने कुठेही असलो तरी मराठी मन गाऊ लागते. अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गुजर.
संत तुकारामांचा हा आजचा नामाच्या गजरातला शेवटचा अभंग म्हणजे जणू वारीचे सार आहे. विठ्ठल हा फक्त देव किंवा मूर्ती नसून ते एक तत्व आहे, शाश्वत निरंतर असे तत्व. माणसाच्या भक्तीचा हा प्रवास मूर्ताकडून शाश्वत अमूर्ताकडे, शांततेकडे असल्यामुळे फारच आनंददायी किंबहुना मोक्षदायी आहे. तुकाराम महाराज म्हणतात, बंधनापासोनी उकलली गाठी, देता आली मिठी सावकाश. तुका म्हणे देह भरिला विठ्ठल, काम क्रोधे केले घर रीते. मोह माया नाती षडरिपू यांपासून मुक्त होऊन सतत फक्त विठ्ठल दिसावा, विठ्ठल अनुभवावा, विठ्ठल विठ्ठल तत्व जीवभाव जपावा. ऐकूया आजच्या माळेचे शेवटचे पुष्प.
आपण 1.5 तास या भक्तिरसात अगदी रंगून गेलेलो आहे. सगळ्यांना वाटलं की पंढरपूरची वारी आता घडली आपल्याला आणि प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन पण झालेलं आहे. एकाहून एक अभंग भक्तिगीतं त्यांनी सादर केली. वादकांनी त्यांना तितकीच समर्थपणे साथ दिली आहे. अभंगाचं निरूपणही अत्यंत सुंदर अंकिताने केलेलं आहे. सगळा मेळ एकदम छान जुळून आला आहे. ही अविस्मरणीय संध्याकाळ कोणीही विसरू शकणार नाहीये. खास पुण्याहून येऊन या सगळ्यांनी मुख्यतः हिमांशीने वेळ दिला. त्यांनी विठ्ठल देव आराळे न्यास यांची सेवा इथे सादर केली आहे. याबद्दल हिमांशीचे मनापासून आभार. त्यांचे वडील हार्मोनियम वादक श्री राजीवजी यांचेही आभार. पखवाज वादक पवन जोडगे, तबला वादक ऋषिकेश भावे, टाळ वाजवणारे संजीव हेबाळ या सर्वांचेही मनापासून आभार. साताऱ्यातील आणि परगावून आलेल्या सगळ्यांचे मनापासून आभार. निरूपण सुंदर केलं, त्याच्यामुळे कार्यक्रमाला खूप शोभा आली. त्यालाही मध्ये थोडासा श्वास घ्यायला विसावा मिळाला. त्याकरता सुद्धा ही खरं तर ही सोय असावी बरं का. त्याच्यामुळे अंकिताचे, त्याच्या हिमांशूच्या आईचे मनापासून आभार. श्रोत्यांशिवाय ह्या मैफिलीला खरं तर रंग येत नाही, त्यामुळे तुमचे आभार. हॉल उपलब्ध करून दिला ते सुपनेकर ताई यांचे आभार आणि न्यासाचे सर्व पदाधिकारी यांचे आभार. मध्ये थोडासा डिस्टर्ब झाला, पण त्यांचे जे सगळे वादकांचे कलाकारांचे आवाज आपल्यापर्यंत पोहोचवले ते श्री कुंभार यांचेही मनापासून आभार. कारण थोडाफार टेक्निकल प्रॉब्लेम कधीतरी येऊ शकतो आणि या कार्यक्रमाचं छानसं बॅनर ज्यांनी बनवले त्यांचेही मनापासून आभार. सर्व श्रोत्यांचे मनापासून आभार. तुमच्याशिवाय हा कार्यक्रम होऊ शकला नसता. तुमची वेळोवेळी दाद दिली, ही दाद त्याला पुढच्या भविष्यासाठी नक्की उपयोगी पडणार आहे, त्याला बळ देणार आहे. त्याच्यामुळे हा कार्यक्रम अतिशय सुंदर रीतीने सादर केला. त्याबद्दल ज्यांचे ज्यांचे हात राहिले, ज्यांचं नाव घ्यायचं राहिलं असेल त्या सर्वांचे मनापासून आभार. इथे कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. आणि सविता क्षीरसागर यांना त्यांचा सत्कार करायचा.